तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्लॉगमध्ये। तर आज आहे संडे आणि आता वाजले आहे संध्याकाळच्या 5:45 आणि जस्ट आमची एक रेसिपी शूट करून झाली आता आणि आता मी मस्तपैकी चहा ठेवलाय आलं टाकून। तर चहा बनतोय अजून। तसं उन्हाळ्याचं काही जास्त चहा पी वाटत नाही, पण आज सुट्टी होती सगळ्यांनाच, म्हटलं चहा बनवावा। आता जस्ट रेसिपी शूट केली होती तर इथं ट्रायपॉड वगैरे उचललं नव्हतं, तसंच ठेवलं होतं। म्हटलं आधी चहा घ्यावा आणि नंतर मग सगळं इथलं आवरावं। म्हणजे सगळं आवरलं होतं, फक्त ते उचलून वगैरे ठेवायचं होतं। उन्हाळ्यामुळे ना दूध ते लगेच खराब होतं, तर ते तापत ठेवले मी आता। आणि जरी उन्हाळा असला तरी एक टाइम का होईना पण चहा पिऊ वाटतो। चहा पिला ना सगळा कंटाळा जो आहे तो निघून जातो। बिना आल्याचा ना आमच्यात कोणाला चहाच पिऊ वाटत नाही, म्हणून मी आलं टाकून चहा बनवते। तुमच्यातील कोणाला उन्हाळ्यात पण चहा पिऊ वाटतो? हे बघा इथे मस्तपैकी चहा, त्याच्यासोबत आलू भुजिया बिस्किट घेतले आणि आम्ही तिघं बहीण भाऊ बसून चहा एन्जॉय करतोय। संध्याकाळचा नाश्ता झाल्यानंतर आम्ही आवरलं आणि आता बघा चाललो आम्ही बाहेर, कारण घरात बसून कंटाळा आलता, तर म्हटलं कुठेतरी बाहेर फिरून यावं। तर जवळच आहे मॉल आणि आम्हाला काही घ्यायचं नव्हतं, पण म्हटलं जाऊन मॉलमध्ये तेवढंच फिरून यावं, म्हणून आता चाललो आहे मॉलला। दिवसा असं कुठं बाहेर जायला नको वाटतं, पण संध्याकाळी मस्त वाटतं फिरायला। एवढ्या जवळ मॉल आहे ना, कोणता फंक्शन असेल किंवा गाणी चालू असतील तर सगळा घरी आवाज येतो। हे बघा समोरच मॉल आहे। आत्ता आम्ही चाललो ना ती बॅक एंट्री आहे आणि इथून फक्त सॅटर्डे संडेलाच एंट्री असते। इथं डेजला फ्रंट गेटनं जावं लागतं। फ्रंट एंट्री कुठून आहे ते मी तुम्हाला नंतर दाखवते। आत्ता आम्ही मॉलच्या पार्किंगमध्ये पोचलो। इथून लिफ्टमधून आता वरती जाणार। डायरेक्ट आम्ही फर्स्ट फ्लोअरला चाललो। मॉलच्या आतमध्येच असे काही ठिकाणी स्टॉल्स लागलेले होते, तर आम्ही तिथे बघतोय काय काय आहे ते। जसं की तुम्ही बघता इथे बघा खूप साऱ्या गोष्टी विकायला आहेत, वॉलेट्स, पेड्स, पर्स, क्लचेस, हेअर बँड्स वगैरे। इथे इयरिंग्स बघा खूप मस्त होत्या, पण महाग पण तेवढ्याच होत्या। आम्ही तर ऑनलाईन शॉपिंग करणारे आहोत, तुम्ही कोणत्या टाईपचे आहात ते कमेंट्समध्ये नक्की सांगा। नंतर आम्ही मॅक्समध्ये गेलो, जस्ट म्हटले एक्सप्लोअर करावं। आत्ता आम्ही वरच्या फ्लोअरला चाललोय। वरच्या फ्लोअरला फूड कोर्ट होतं, तर खूप दिवस झाले पिझ्झा खाल्ला नव्हता, तर म्हटलं चला पिझ्झा खाऊया, म्हणून आम्ही आतमध्ये आलो। तसं आम्ही बाहेरून जास्त काही खातच नाही, कधीतरीच खातो, कारण काही खायची इच्छा झाली ना की घरीच बनवतो। घरी बनवलं की कसं मन भरेपर्यंत खाता येतं। आम्ही पिझ्झा ऑर्डर केला। मी बहिणीला म्हटलं ऑर्डर घेऊन ये, तोपर्यंत मी टेबल बघते कुठं रिकामा आहे की नाही ते, कारण आज संडे होता ना तर सगळे टेबल फुल होते। फायनली मला एक टेबल रिकामा दिसला, मग मी तिथे बहिणीची वाट बघत बसले। ती थोड्या वेळात ऑर्डर घेऊन आली। आम्ही एकच पिझ्झा ऑर्डर केला होता, कारण आम्हाला घरी जाताना काहीतरी अजून न्यायचं होतं। पिझ्झा तर सगळ्यांचा खूपच फेवरेट असतो, तर तुमच्यातील कोणाकोणाला पिझ्झा आवडतो ते कमेंट्समध्ये नक्की सांगा। पिझ्झा खाऊन झाल्यानंतर आम्ही बाहेर आलो। हे बघा किती मस्त व्ह्यू आहे मॉलमधला। नंतर आम्ही बाहेर आलो आणि हा आहे बाहेरचा व्ह्यू, म्हणजेच इथूनच फ्रंट एंट्री होते। तर मी तुम्हाला कोणता मॉल आहे ते सांगितलंच नाही, तर हा मॉल आहे एल्प्रो सिटी स्क्वेअर। आता आम्ही चाललो SNSला आणि तिथे खूपच छान बर्गर मिळतो, तर भाऊ म्हटला की मला तिथूनच बर्गर आणा। मग आम्ही इथून बर्गर पार्सल घेतले। घरी आल्यानंतर मी व्लॉग कंटिन्यू केला नाही, डायरेक्ट बुधवारी व्लॉग शूट करते। तर जसं की मी तुम्हाला गेल्या व्लॉगमध्ये म्हटलं होतं की मला एका स्पेशल व्यक्तीकडे जायचं आहे, तर त्यासाठी आम्ही इथे तयारी करतोय। तर इथे मी पहिले ड्रॉइंग काढत होते आणि मी थोडंफार काढलं पण होतं, पण ते काय माझ्या बहिणीला पटलं नाही, कारण शेवटी ते आर्किटेक्चर, तर मग तिने सगळं इरेज केलं आणि आता बघा ती ड्रॉइंग काढते। इथे बघा ड्रॉइंग काढून कंप्लीट झाले आणि आता याला कलर करायचा आहे। थोडीशी मी तिला कलर करायला हेल्प केली। हे बघा इथे सगळं कंप्लीट झालंय कलर करून। तुम्हाला हे ड्रॉइंग्स कसे वाटले ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। तर आम्ही हे ड्रॉइंग्स का बनवले आहेत हे येणाऱ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये तुम्हाला समजेलच, तर त्यासाठी पुढचे येणारे व्लॉग्स बघायला विसरू नका। दुसऱ्या दिवशी हा व्लॉग कंटिन्यू करते। आज आहे गुरुवार। जसं की मी तुम्हाला म्हणलं होतं की मी एका स्पेशल व्यक्तीकडे जाणार आहे, तर आज तो दिवस आहे आणि आता मी चालली आहे। आत्ता वाजले आहेत 11:30। म्हणलं होतं उन्हाच्या आधीच निघायचं, पण सगळं आवरेपर्यंत जरा उशीरच झाला। आता मी चालली आहे चिंचवडगावच्या बस स्टॉपला।
हे बघा समोर बस दिसते, तिथं चिंचवडगावचं PMT बस स्टॉप आहे आणि बरोबर मॉलच्या शेजारीच. आत्ता मी आली आहे बस स्टॉपवरती आणि आता मला 304 नंबरची बस पकडायची आहे, गव्हाणी वस्ती. जिथे बस लागायला पाहिजे ना मी तिथंच थांबले होते, पण बस तिथे न येता पुढच्या साईडला आली आणि मी तिथे पोचल्यानंतर मला काही जास्त वेळ थांबावं लागलं नाही. 1-2 मिनिटातच बस आली. तर मला ना 2 बस बदलायच्या होत्या आणि मी जिथे चालली आहे ना तिथे बसने जास्तीत जास्त 1-1.5 तास लागत असेल. तर मी आता फर्स्ट स्टॉपला उतरली आहे. हा आहे KSB चौक. कधी बस पटकन मी आली ना तर थोडं लवकर पण पोचते. समोर ज्या गाड्या उभ्या आहेत ना तिथून आता मला दुसरी बस पकडायची आहे. मी इथे वाट बघते 149 नंबरची हडपसर बस. मी इथं बसची वाट बघत उभे होते तर हे बघा मला काय दिसलं. ही आहे महानगरपालिकेची गाडी आणि आता जसं की उन्हाळा चालू आहे तर ही रस्त्यावरती ना पाण्याचे फवारे शिंपडत होती. 15-20 मिनिट वाट पाहिल्यानंतर फायनली बस आली. हे आहे भोसरीचं बस स्टॉप. कधी पोचते असं झालं होतं. बसने प्रवास करायचा म्हणल्यावरती कंटाळाच येतो आणि त्यात एवढी गरमी. हा आहे विश्रांतवाडीचा स्टॉप. तर याच्या पुढच्या स्टॉपला मला उतरायचं होतं. फायनली मी आता माझ्या स्टॉपला उतरली आहे आणि आता इथून मला पुढं चालत जायचं आहे. तर हा आहे विश्रांतवाडीचा एरिया, टिंगरे नगर. आत्ता मी घरी पोचली आहे. मी हा व्लॉग इथेच एंड करते. तर तुम्हाला माझे व्लॉग्स कसे वाटतात ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि जर हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.